विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर. लाडपण आहे आढावा बैठक होणार आहे. सुरू झाल्याशिवाय काय करणार सर महत्व काय नियोजन आहे आणि काय आणि इथून पुढे आपण कसं जातो? आता मी आणि आमदार प्रसाद आलेलो आहोत आणि आतापर्यंत जी कार्यवाही झालेली आहे तर त्याची आम्हाला अपडेट असतेच, परंतु मी विभागीय आयुक्तांनाच मी विनंती केली होती की वस्तुनिष्ठ माहिती जरा वेगवेगळ्या जिल्ह्याची ठेवावी. काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रारी आहेत, त्यांनी व्हॅलिडिटी असूनही दाखल झाले नाही, कमी देणार नाही, असे काही लोकांमध्ये त्याच्या काही संदर्भातले तक्रारी होत्या. तर त्याचा एक रिटार्ड आम्ही घेतो आज वस्तुनिष्ठ काय आहे आणि मग आम्ही मग तिथे जाणार आहोत. तारखेला येऊ द्या, पण मी उपोषण करणार असं रंगे पाटील ठाम पडायचं. आता शेवटी पाटलांचा तो अधिकार आणि उपोषणच्या संदर्भामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, मला वाटतं आमच्या चर्चेनंतर त्याचं समाधान समावेश शकतो. तर तुम्ही मराठवाड्याचं नुकसान करताय, सगळे कार्यालय परत एकूण घेऊन जातात, हलवतात असा आरोप होता. असं की मला वाटतं की त्या आरोपाच्या चर्चेने कार्यालय कारण असं आहे की आता मूलभूत तिथं काम आहे, नदीवर प्रकल्प आपल्याला करायचा, 57 विस्तारित आणायचं, मग कार्यालय कुठे राहणार? ते वरच्या भागातच कार्यालय घेऊन गेलं पाहिजे ना, ते अधिकाऱ्यानं काम करायचं. इथलं मुख्य अभियंता कार्यालय जे होतं एक आपण ते नांदेडला नेलं आपण. नांदेड काम घेतलं, नांदेडला सगळे जास्त धरणं आहे, नांदेडून 5-5 लाख कमान करा रोज संभाजीनगरला आहे. इथलं जर काढले इंजिनियर नांदेड जाऊन बसले तर त्या भागामध्ये कॉन्सन्ट्रेटली काम होईल सगळं. सब डिव्हिजन करता मराठवाड्यात नाही, मला वाटत नाही की दोन्हीला काय घेऊन जातात आता नाही आता काय दोन्ही मोठं क्षेत्र आहे. नाही माझं मत लोणीला घेऊन जाण्याबद्दल तर मी तर लोणीचं कार्यालय मला काही दोन घेऊन जायची हे नव्हती. मुळात काय आहे की नदीजोड कार्यालय कोणतं येईल आपण फक्त नदीजोड प्रकल्पासाठी आम्ही कारवाई करता समन्वय राहण्यासाठी कार्यालय गेलेलं आहे. त्या कार्यालयाने जर कार्यालय लोणी न नेता जर राहिले त्यांनी काय माझा काही आक्षेप नाही त्याच्यामध्ये, कारण फक्त आता उद्या ते कार्यालय नाशिकला गेले असते तर मग काय आक्षेप नव्हता. कारण ही सगळी आता पाणी आपलं कोकणातून आणायचं आहे. पाणी जर कोकणातून आणायचं आपल्याला तर शेवटी सगळे अधिकारी मी मुद्दाम नाशिककडे काय घेऊन गेलो, कारण त्यांना उद्या ओलाच परत जायचं आहे, तिथून पाणी आपलं वर काढायचं आहे. तिथे यंत्रणच नाही आपल्याकडे. आज एक अधिकारी नाही, एक फक्त कार्यक्रमामध्ये काम करतोय. आज 90,000 कोटीची योजना राबवणारा एकच अधिकारी करणार का? आणि कोणासाठी करतो आपण? दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे तर मनुष्यबळ लागेल ना, मला सगळं तांत्रिक मनुष्यबळ लागेल, आपल्याला अधिकारी लागतील. त्याच्यातून ज्या भागातून कार्यालय आपण हलवली तिथं जर मी तुम्हाला आता वेळ नाहीये स्वतंत्रपणे तुम्हाला मी चर्चा करेन, तिथं काहीच काम नव्हतं. फक्त तिथल्या संबंध अधिकाऱ्यांची सोय होण्यासाठी कार्यालय होते फक्त. आता मागच्या 5 वर्षात मध्ये आकडेवारी पाहिली काय काम केलं, त्या कार्यालयात काय काम झाली, किती टक्के काम झालं, किती टक्के काम शिल्लक होतं, याचा फार बारकाईने अभ्यास करून हा निर्णय झाला. आता काही अपघाती निर्णय एक जवळजवळ 7-8 महिने याचा अभ्यास झाला. आणि तिथे स्थानिक कर्मचारी जे आहेत ते आता मात्र स्वाभाविक आहे की जेव्हा स्थलांतर होणार असल्यामुळे मग ते आता काही वेगवेगळ्या चुकीची माहिती पुढे करत काही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न करतात. तशी वस्तुस्थिती नाही आहे. पण माझी विनंती एवढीच आपल्याला की
जे काही वास्तव आहे मी आपलं स्वतः मांडतो स्वतंत्रपणे की आपण ही अशी गडबड कमी होऊ द्या स्वतंत्रपणे मांडतो म्हणजे जर तुझं जर समाधान तरी झालं नाही तरी माझी तयारी आहे की त्याच्यामध्ये आतापर्यंत नाशिक नगरच्या राज्यकर्त्यांनी मराठवाड्यावर सातत्यानं पाण्याबद्दल अन्याय केला आहे. आता तो अधिक होणार आहे असा आरोप आता केला. माझं तेच म्हणणं आहे की हा काही नगर नाशिक नाहीच आहे. मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी संकल्पच आपण केले आहे. आता हे 55 दिवस येणार कुठे आहे जायकवाडी देणार म्हणजे पाण्यावर लक्ष ठेवा, कारल्यावर नको असं म्हणजे माझं म्हणणं आहे की अंतिम हेतू काय आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. पण मी परत सांगतो की वस्तुनिष्ठ माहिती आपण जर मी थोडं प्रेझेंटेशन दाखवतो आपल्याला आणि ते पाहिल्यानंतर आपण मग निर्णय करू. म्हणजे आम्ही काही वी आर नॉट रिजिड पण आता हा जरा पहिला मुद्दा हा एकदा तुम्ही दुसऱ्यांदा भावनिक पोस्ट केली आहे तुम्ही उन्हात बसू नका. कालची मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली. त्यांनी भावनिक मला देखील आवाहन केलं. पण माझं असं म्हणणं त्यांना विनंती त्या दिवशी प्रेस समोर तुमच्याही होती की मी समितीच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करीन त्यांना घेऊन येतो. त्या पद्धतीमध्ये फक्त कालचा एक दिवस सोडून आज आम्ही आलो. कारण काल देखील विखे पाटील साहेब दिल्लीला कांदा प्रस्तावावरती होते. अनेक राज्याचे ज्वलंत विषय तिकडे दिल्लीमध्ये चर्चेला होते. त्यामुळे काल रात्री ते मुंबईत आले आणि आज सकाळी पहाटे आम्ही दोघेही मुंबईहून निघालो. त्यामुळे मनोजदादांनी देखील आम्ही केलेल्या आव्हानाचा विचार करायला पाहिजे. भावनिक आव्हान असलं तरी मी बंधू म्हणूनच आव्हान केलं की मराठा समाजाचा कार्यकर्ता मीटिंग करतो मीटिंग झाल्यावर इमिडिएट गेले सर मीटिंग झाल्यावर इमिडिएट तिकडेच जाणार आहे ना. एक 2 मिनिटं व्हिज्युअल घेऊ द्या आम्हाला सुरुवातीला मीटिंगचे व्हिज्युअल 2 मिनिटं.